आज आपण आपल्या महाराष्ट्राचं एक असं नेतृत्व गमावलं आहे की जे पुन्हा आपल्याला कधीच दिसणार नाही। या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून, या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ज्यांनी सदैव खरेपणा, सडेतोड असणारा त्यांचा स्वभाव आणि दिलेला शब्द कधी न मोडणारे असे आपले अजितदादा पवार हे आपल्याला पुन्हा दिसणार नाहीत। ही मोठी खंत आहे आणि म्हणून काही झालं तरी राजकारणात जो एखादा स्वभाव असतो, खरं बोलणं, कार्यकर्त्याला न फसवणं, त्याला दिलेला शब्द पाळणं, त्यांच्यातला हा स्वभाव आम्हाला नेहमी आवडायचा। पक्ष वेगळा असेल तरीसुद्धा त्यांच्या कर्तृत्वावर, त्यांच्या नेतृत्वावर आणि दातृत्वावर असणारा विश्वास महाराष्ट्रातल्या सगळ्याच पक्षांचा जो दृढ राहिलेला आहे, कार्यकर्त्यांचा जो विश्वास दृढ राहिलेला आहे, आता ते एक व्यक्तिमत्व आपल्याला दिसणार नाही आहे, भेटणार नाही आहे, याची खंत सदैव आपल्या मनावर राहणार आहे, सदैव आपल्याला कुठेतरी चटका लावून जाणारी आहे। कारण आजच्या जीवनामध्ये खरा माणूस, खरं बोलणारा क्वचित आपल्याला पाहायला मिळतो। आणि म्हणून आज या ठिकाणी जमलेले सर्व कार्यकर्ते आपल्या पालकमंत्र्यांना, आपल्या उपमुख्यमंत्र्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करत असताना आम्ही सगळे पवार परिवाराला न संपणारं दुःख आणि महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांना, सगळ्या पक्षाच्या न संपणारं दुःख या ठिकाणी शमवण्याची, सहन करण्याची शक्ती देव, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करते।